नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजून एक मस्त अशी टिफिन रेसिपी. ह्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा प्रवासातही नेऊ शकता. मुलं सहसा शेपूची भाजी खात नाही, मग त्यांना अशा पद्धतीत वड्या बनवून दिल्या तर मुलंही आवडीने खातात. पहिल्यांदा तर आपल्याला शेपू निवडून घ्यायची आहे. कोवळी शेपू आपल्याला डुकून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये 2-3 वेळा आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता मी चाळणीवर काढून ठेवलेली आहे. आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. बारीक बारीक आपल्याला ही छान अशी कट करून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये कापलेली शेपू घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट एक मोठा चमचा. इथे मी 4 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा हळद, 1.5 चमचा आगरी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि ओवा थोडा चुरगळून घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे जे मसाले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत. सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे, तीळ घातलेले आहेत आणि थोडंसं तेल घालायचं आहे. आता हे पहिल्यांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीत. आता हाताला थोडं तेल लावून आपल्याला याचा असा गोळा करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीत लांबसर. तुम्ही प्लेटवरही करू शकता थापून असं. आता याच्यावर मी तीळ घातलेले आहेत. स्टीम करत ठेवायचं आहे. आता मी हे 35 मिनटं छान असं स्टीम करून घेतलेलं आहे. हे बघा. आता हे बघा तुम्ही बघू शकता गार झालेलं आहे हे बघा. छान असा आपला रोल तयार झालेला आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. ह्याच्या मी वड्या पाडून घेते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे लगेचच तळू शकता किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता. मग सकाळी लवकर डब्बा बनवायचा असेल किंवा कुठे प्रवासात जायचं असेल, ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला 8 ते 10 दिवस आरामात टिकतात फ्रीजमध्ये. तर आता मी या तळून घेते. पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले की आपल्याला या वड्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत. मंद आचेवर आपल्याला या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. 1.5 ते 2 मिनिटांनी मी या वड्या फ्लिप करून घेत आहे. पुन्हा 1.5 ते 2 मिनिटांनी आपल्याला या फ्लिप करून घ्यायच्या आहेत. अशाच या वड्या ज्या आहेत त्या आलटून पालटून आपल्याला खरपूस होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत. छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत. हे बघा आपल्या वड्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत. तर तुम्हाला आजची ही माझी शेपूच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.